पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली। नसरापूर गावात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले। घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय। परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की गावकरी कोणाशीही बोलण्यास नकार देत आहेत। चित्रीकरण करणाऱ्यांवरही संताप व्यक्त केला जातोय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली। संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय। जो कोणी केलेला आहे तो संशयित पण पोलिसांच्या ताब्यात आहे। बरोबर आहे। आता महाराष्ट्राचं गृह खातं आणि पोलीस खातं त्याला त्याच्यामध्ये अत्यंत कठोरात कठोर शिक्षा, जे काही फाशीची शिक्षा त्याला तिथंपर्यंत नेण्यासाठी आम्ही सक्षम आहे। हिच्यामध्ये काही फॉरेन्सिक एव्हिडन्स असतात, ते कलेक्ट करावे लागतात। आता त्यामुळं आपल्याला तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे। काही एव्हिडन्स आपल्याला गोळा करावे लागणार आहे। आपली क्रिमिनल प्रोसिजर पद्धती जी आहे ती न्यायालयामध्ये आपल्याला हे सगळे कोर्ट केस घेऊन जावे लागते। आपण जे म्हणता आम्हाला आरोपीच्या हातात द्या, तर आपली ही पद्धत नाही आहे। आपण याला न्यायालयीन प्रोसिजरमध्ये लवकरात लवकर विदिन 60 डेजमध्ये अत्यंत चांगलं चार्जशीट, अत्यंत सबळ पुराव्यानिशी आपण चार्जशीट त्याच्यामध्ये न्यायालयात दाखल करूया। फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवून त्याला फाशीच्या फंद्यापर्यंत कसं लवकरात लवकर नेता येईल यासाठी आपले पोलीस विभागाचे प्रयत्न राहतील। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा। जर याच्यामध्ये विलंब केला तर जे काही एव्हिडन्स सापडणार आहेत, जे काही पुरावे कलेक्शन करायचे आपल्याला, त्या या आपल्या ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये तपासामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे। नसरापूर गावातील सुपरमार्केट चौकात समस्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। SRPFच्या 3 तुकड्या आणि ग्रामीण पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेत। पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। ज्या नराधमानं हे सगळं कृत्य केलंय त्याला आमच्या ताब्यात द्या, हवं तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही त्याचं काय करायचंय ते बघून घेऊ, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात। भोर तालुक्यात 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी राज्यातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। अशा घटनांमुळे नागरिक असुरक्षिततेची भावना अनुभवत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी थेट राजकीय मागण्यांपेक्षा समाजातील सुरक्षिततेकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय। पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही। जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटण्या इतपत स्थिती निर्माण होते। आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे। हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही। गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये, कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही। काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं। फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे
आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. भोर तालुक्यात 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. या घटनेवर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. देसाई यांनी राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर कायदे आणि तातडीच्या कारवाईची गरज असल्याचं म्हटलंय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला जे आहे तिच्यावर अत्याचार केला गेलाय आणि तिला जे आहे ते दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि तो नराधाम जो आहे तो 65 वर्षाचा आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? अशी प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं परंतु महिलांची सुरक्षितता कुठंतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहे ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल.